नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। आजच्या व्हिडिओमधून आपण असा एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, अशी एक अतिशय महत्त्वाची बातमी अपडेट पाहणार आहोत की जी सर्वात महत्त्वाची आत्ताची अपडेट आहे ती म्हणजे बँकेच्या कायद्यासंदर्भातील। बँकेचा हा कायदा 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहे, मग सर्वांसाठी लागू होणार आहे। मग त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असो किंवा बाकीचे कर्मचारी असो किंवा रिटायरमेंट जे कर्मचारी आहेत ते असो किंवा पेन्शनधारक असो किंवा सैनिक असो, या सर्वांसाठी हा कायदा खूप महत्त्वाचा कायदा असणार आहे, जो की या आत्ताचीच अपडेट आहे जी की 23 ऑक्टोबर 2025 ला हा कायदा आलेला आहे आणि हा कायदा लागू केला जाणार आहे। 1 नोव्हेंबर 2025 पासून हा कायदा लागू केला जाणार आहे। सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचं आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेन्शन धारकांसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर ही महत्त्वाची अपडेट अगदी डिटेलमध्ये आपण पाहूयात। तर बघा, हा कायदा मी डिटेलमध्ये लिहून काढलेला आहे, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे। या कायद्याचं नाव काय आहे बघा, तर बँकिंग लॉज अमेंडमेंट ऍक्ट 2025 म्हणजेच बँकिंग लॉज अमेंडमेंट ऍक्ट 2025 हे कायद्याचं नाव आहे। हा कायदा 23 ऑक्टोबर 2025 ला आलेला आहे। हा कायदा 1 नोव्हेंबर 2025 पासून बँकांवरती लागू केला जाणार आहे। काय आहे कायदा पाहूया। त्यामध्ये 19 पॉइंट देण्यात आलेले आहेत। ते 19 पॉइंट कोणते आहेत जे की प्रत्येक बँक खातेदारांना खूप महत्त्वाचे असणार आहे। म्हणजेच त्यामध्ये पेन्शनधारक असो किंवा सैनिक असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी असो किंवा बाकीचे कर्मचारी असो किंवा रिटायरमेंट जे आहेत कर्मचारी ते असो, सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा कायदा हा असणार आहे। तर बघूयात काय आहे हा कायदा। बघा, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे। वित्त मंत्रालयाकडून भारत सरकारच्या ही घोषणा म्हणजेच हा कायदा लागू करण्यात आलेला आहे। लागू म्हणजे 1 नोव्हेंबर पासून होणार आहे, काढण्यात आलेला आहे। म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कडून, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कडून ही घोषणा करण्यात आली आहे। याचा मेन उद्देश काय आहे, म्हणजे सरकारने हा कायदा का आणला, आत्ताच का आणला, याचा मेन उद्देश काय आहे बघा। बँक खातेधारकांना जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे पहिला उद्देश आहे बँक खातेधारक आहेत, प्रत्येक बँक खातेधारकाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा कायदा आणलेला आहे। त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे नामांकन प्रक्रिया सुव्यवस्थित आणि पारदर्शी करणे। म्हणजेच नामांकन प्रक्रिया म्हणजे काय, तर नॉमिनीची प्रक्रिया सुव्यवस्थित आणि सुरक्षित करण्यासाठी हा महत्त्वाचा कायदा आणण्यात आलेला आहे। आता तुम्हाला पुढे समजणार आहे व्हिडिओमधून कसं ही प्रोसेस आहे ती, त्यावरून तुम्हाला समजेल किती महत्त्वाचा हा कायदा आहे तो। ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा हा कायदा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महत्त्वाचा कायदा, बाकीच्यांसाठी तर आहेच, परंतु सर्वात महत्त्वाचा कायदा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। बँकिंग सिस्टीमला खातेधारकांना आणखी विश्वासू बनवण्यासाठी, म्हणजे बँकिंग सिस्टीमला जे खातेधारक आहेत त्यांना विश्वासू बनवण्यासाठी हा कायदा आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे। हे उद्देश आहेत सरकारचे यामागचे। आता पाहूयात हा कायदा तयार करताना कोणकोणत्या कायद्याचा अभ्यास केला आहे किंवा संशोधन केलं आहे बघा। म्हणजे हा कायदा खूप जे अगोदरचे कायदे आहेत त्यांचा अभ्यास करून संशोधन करूनच मग हा कायदा बनवण्यात आलेला आहे 23 ऑक्टोबर 2025 ला। त्यामध्ये कोणकोणते अगोदरच्या कायद्यांचा रेफरन्स घेण्यात आलेला आहे बघा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934 म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934। त्यानंतर दुसरा रेफरन्स घेण्यात आला आहे बँकिंग विनियमन अधिनियम 1949 म्हणजेच
बँकिंग विनियम अधिनियम 1949, त्यानंतर भारतीय स्टेट बँक अधिनियम 1955, म्हणजे भारतीय स्टेट बँक अधिनियम 1955 याचा सुद्धा रेफरन्स घेण्यात आलेला आहे। त्यानंतर बँकिंग कंपनी अधिनियम 1970 या कायद्याचा सुद्धा जो रेफरन्स आहे, जो अभ्यास आहे, जो संशोधन आहे ते घेण्यात आलेले आहे। त्यानंतर बँकिंग कंपनी अधिनियम 1980 या सुद्धा कायद्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि हा एकमेव कायदा काढण्यात आलेला आहे 23 ऑक्टोबर 2025 ला आणि 1 नोव्हेंबर 2025 ला लागू करण्यात येणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं हे झालं उद्देश सरकारचा काय आहे, कोणाचा रेफरन्स घेऊन हा कायदा काढण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे हा कायदा काय आहे, या अधिनियमांतर्गत 19 बदल केलेले आहेत, 19 बदल करण्यात आलेले आहेत बँकिंग सेक्टरमध्ये म्हणजेच खातेधारकांसाठी। त्यातील पहिला बघा, न्यू पेन्शन म्हणजेच नॉमिनीज म्हणजेच खातेधारकांना आता 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 नॉमिनीज ठेवता येणार आहेत। म्हणजे या अगोदर तुम्हाला माहित आहे 1 किंवा 2च नॉमिनीज बँक खातेधारकांना ठेवता येत होते, परंतु हा महत्त्वाचा कायदा आल्यामुळे आता 1 नोव्हेंबर 2025 पासून तुम्हाला 4 नॉमिनीज हे ठेवता येणार आहेत। तुमच्या अब्सेन्समध्ये तुमचे जे 4 नॉमिनीज आहेत किंवा कितीही नॉमिनीज जेवढे तुम्ही ठेवाल, 4च नाही तर त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही नॉमिनीज हे ठेवू शकता। तुमच्या अब्सेन्समध्ये पुढचा बघा, तिसरा काय आहे, तुमच्या अब्सेन्समध्ये तुमचे जे 4 नॉमिनीज आहेत किंवा त्यापेक्षा जास्त नॉमिनीज आहेत, जेवढे नॉमिनीज आहेत ते जेवढे रेकॉर्ड केले आहेत, जेवढे नॉमिनीज लावले आहेत तेवढ्या नॉमिनीजला तुम्ही वेगवेगळे हिस्से शेअर करू शकता। अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे बघा हा। तुम्ही म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे आणि तिच्या घरामध्ये 4 व्यक्ती आहेत, म्हणजे त्या एक व्यक्ती रिटायरमेंट झालेली व्यक्ती आहे किंवा रिटायरमेंट व्हायची आहे, त्यांचं बँक खातं चालू आहे, त्यांच्यामध्ये बँक बॅलन्स जास्त आहे आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांची सून आहे, त्यांचा नातू आहे, एवढे जण आहेत, तर त्या सर्वांना ते नॉमिनीज ठेवू शकतात। समजा आता पत्नीला नॉमिनीज ठेवलं, सुनेला नॉमिनीज ठेवलं, परत मुलाला नॉमिनीज ठेवलं, 18 वर्षावरील जर त्यांचा नातू असेल तर त्याला नॉमिनीज ठेवलं, या सगळ्यांना नॉमिनीज ठेवलं तर या नॉमिनीजला ते वेगवेगळे हिस्से देऊ शकतात। आता मी जे पॉइंट मध्ये सांगितलं वेगवेगळे हिस्से देऊ शकतात, म्हणजे कसं तर तुम्ही हे हिस्से बदलूही शकता। म्हणजे बघा तो पुढचा पॉइंट आहे, परंतु वेगवेगळे हिस्से कसे देऊ शकतात बघा, तर समजा मुलगा आहे त्याला 30%, बायकोला म्हणजे त्या व्यक्तीच्या बायकोला पत्नीला 30%, बाकीचे जे आहेत नातवाला समजा 40% असेल, सुनेला 20% असेल, अशा स्वरूपात ते त्यांच्या मनाने म्हणजेच त्यांच्या गरजेनुसार ते सगळ्यांना हिस्से देऊ शकतात। म्हणजे जी काही त्यांची प्रॉपर्टी आहे त्यामध्ये ते नॉमिनीज म्हणून जरी 4 जणांना ठेवलं असेल तरी पुन्हा असं नको की त्यातील हिस्सा ह्याला किती त्याला किती त्याला किती। तुम्ही आजची दुनिया बघत आहात की दुनियेमध्ये फक्त आई वडील गेल्यानंतर प्रॉपर्टीसाठी सुद्धा मागे अगदीच पुढे कोर्टामध्ये सुद्धा भांडणे गेलेले आहेत। त्यामुळे तुम्ही हा कायदा महत्त्वपूर्ण पारदर्शक जे आहे बँकिंग सेक्टर पारदर्शकपणे व्यवहार व्हावा यासाठी हे महत्त्वाचा कायदा आणलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा होता, जरी 4 नॉमिनीज ठेवलं असेल तरी त्यांची इच्छानुसार ते त्यांना त्याच वेळी जेव्हा तुम्ही नॉमिनीज ठेवलेले आहेत त्यावेळी तुम्ही ह्याला इतके % हिस्सा द्यायचा, त्याला तितका %, त्याला तितका %, त्याला तितका % असे ठरवून तुम्ही देऊ शकता। आणि अतिशय महत्त्वाचा पुढचा पॉइंट, आता तुम्ही म्हणाल जर आम्हाला पुढे जाऊन समजा एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला % बदलायचा आहे, म्हणजे समजा तुमची पत्नी आहे, तुम्ही पत्नीला 40% दिला आहे, सुनेला 40% दिला आहे, परंतु तुम्हाला सुनेचे 10% कमी करायचं आहे आणि ते पुन्हा पत्नीला करायचं आहे। म्हणजे पत्नीला 50% हिस्सा द्यायचा आहे आणि सुनेला फक्त 30% हिस्सा द्यायचा आहे किंवा 20% हिस्सा द्यायचा आहे।
तर तुम्ही तेही करू शकता। म्हणजे तुम्ही पुढे जाऊन पुढचा महत्त्वाचा पॉइंट, तुम्ही हिस्स्याचे पर्सेंटेज, हिस्स्याचे टक्के सुद्धा पुढे जाऊन बदलू शकता। सर्वात महत्त्वाचा हा कायदा आहे सर्व बँकांसाठी। पुढचा पॉइंट बघा, सर्व बँकांसाठी हा रूल सेम असणार आहे। म्हणजे तुम्ही म्हणाल फक्त ज्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत किंवा मोठ्या बँका आहेत त्यांनाच फक्त हा नियम आहे का, तर नाही। हा अधिनियम हा सर्वांसाठी सेम राहणार आहे। म्हणजे सर्व ज्या बँका आहेत त्या बँकांसाठी हा अधिनियम सेम असणार आहे आणि हा कायदा हा सेम असणार आहे। तर तुम्हाला समजलं असेल की हा कायदा काय आहे। सर्वात महत्त्वाचा आहे नॉमिनी संदर्भातचा कायदा। हा सर्वात महत्त्वाचा कायदा जास्तीत जास्त कर्मचारी, पेन्शनधारक, रिटायर पेन्शनधारक सर्वांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।